मुंबई महापालिका हद्दीमधील दादरच्या मध्यवस्तीमध्ये असणारं शिवाजी पार्क मैदान हे सर्वात जुनं मैदान आहे। मात्र आता कुठेतरी या मैदानाची दुरावस्था होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर हे शिवाजी पार्क मैदान आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य आहे। सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी मुलं जे आहेत या मैदानावरती येत असतात। बाजूलाच या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे आणि त्याच्या बाजूला जर बघितला तर एक पुरातन आणि जवळपास 5000 वर्षापूर्वीची एक पाणपोई आहे, जी जुन्या दगडांमध्ये ही बांधलेली पाणपोई आहे। मात्र हिची दुरावस्था जर बघितली तर अतिशय वाईट पद्धतीने आहे। सगळीकडे हे पाणी लिकेज होत आहे। मागच्या अनेक दिवसापासून या पाण्याचा पाणी लिकेज होत असल्याचं सांगण्यात येत आहे। या ठिकाणी अतिशय पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। किडे मच्छर या ठिकाणी पूर्णपणे आहेत आणि हेच पाणी आहे वाहत 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 हे शिवाजी पार्क मैदानाकडे जातं आणि याच ठिकाणी आलेले नागरिक जे आहेत, त्याच्यानंतर विद्यार्थी मुलं जे आहेत ही याच पाणपोईमधलं पाणी सुद्धा पित आहेत। अनेक वर्षापासून या ठिकाणी असणारे 25 वर्षापासूनचे जे नागरिक आहेत ते माझ्यासोबत या ठिकाणी आहेत। तो काका तुमचं नाव काय? नागोराव। ओके काका, काय अवस्था आहे, कधीपासूनची ही पाणपोई आहे? ही पाणपोई भरपूर वर्षापासून आहे, पण बीचमध्ये बंद पडली होती तर हे दुरुस्त केली। इथे लोक अनेक पाणी पितात, क्रिकेटचे मुलं हे सर्व लाखो लोक पाणी पितात आणि याची अशी दुरावस्था झाली। आम्हाला देखवत नाही, आम्ही किती लोकांना सांगून परेशान झालो। ते लोक काय परिस्थिती आहे आता सध्या? परिस्थिती म्हणजे काय बघा, इथं वास येतो, घाण होती आणि हे लोक जे क्रिकेटचे मुलं हे लाखो नागरिक हे सगळे इकडं पाणी पितात। स्वच्छ पाणी आहे महानगरपालिकेचं, परंतु या घाणीमुळं इथं लोकसुद्धा उभं टाकायला तयार नाहीत। माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूलाच त्यांचं स्मृती स्थळ आहे, हे एकदम फेमस व्यक्तीच्या या बाजूला जर अशी दुरावस्था झाली तर मुंबईचं काय होईल? मी मनसेचा कार्यकर्ता आहे, राजसाहेब मला ओळखतात, उद्धवसाहेब ओळखतात आणि मनोहर जोशीसुद्धा ओळखत गेले। जर मग या ठिकाणी राजसाहेबांचं घर सुद्धा आहे, जर अशा ठिकाणी पाणपोई आहे, बाळासाहेबांचं स्मारक बाजूला आहे, तर याबाबत काय तुम्ही तक्रारी केल्या होत्या? तक्रारी केल्या सर, कोणी ऐकत नाही। आम्ही भरपूर लोकांना सांगितलं, महानगरपालिकेकडे लोक येतात फिरतात, परंतु कोणी म्हणलं होयगा। नंतर असं हे रोड काढला, तिकून ते याच्यामध्ये ते पाईप घालून हे केलं आणि नंतर आलेच नाही। नंतर हे पाणी असंच वाहत गेलं। हे मुलं बिचारे क्रिकेटचे सर्व इथं पाणी पितात, हे लाखो नागरिक पाणी पितात आणि स्वच्छ जर प्याऊ राहिला तर हे चांगलं आहे। कधीची पाणपोई आहे ही जवळपास वर्षानुवर्ष झाले, शिवाजी महाराजांच्या जमान्याच्या अगोदरपासून आहे हे चालू आहे। आपण बघितलं तर ही जी पाणपोई आहे ही जवळपास स्थानिक लोक सांगतात की शिवाजी महाराजांच्या काळापासूनची पाणपोई आहे। मात्र आता या पाणपोईची कुठेतरी दुरावस्था होत आहे। एकीकडे मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली अनेक मोठ्या वल्गना केल्या जातात, मात्र या सर्वात जुन्या असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानावरती मात्र अशा पद्धतीची दुर्गंध अवस्था आणि अशी जर असेल तर या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांमध्ये अतिशय तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेनं तातडीनं याकडे लक्ष द्यावं आणि या पाणपोईची दुरावस्था आणि शिवाजी पार्कवर होणारी दुरावस्था ही मात्र तातडीनं दुरुस्त करावी अशी मागणी सुद्धा आता केल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, दादर, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।